हाय सर्वांना, ओम साईराम. तर बघा, हे कटोरी ब्लाऊज कटिंग करत आहे. तर बघा, हे पूर्ण लांबी आहे. पूर्ण लांबीमध्ये सरळ सरळ पाऊण ते 1 इंच ॲड करायचं आहे आणि पूर्ण लांबी घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे. आता मी मागचा गळा बघून घेते. मागचा गळा किती आहे ते. मागचा गळा 9 इंच आहे. त्याच्यानुसार मी इथे शोल्डर घेत आहे 5.5 वरती, कारण गळ्याच्यानुसार शोल्डर राहते. जे डीप गळा असेल तर शोल्डर कमी, आणि जर गळा छोटा असेल तर शोल्डर त्याचं मोठं येईल. तर बघा अशा प्रकारे मग मी हे आखून घेतला आहे शोल्डर. त्याच्यानंतर मग मी इथे चेस्टचं मेजरमेंट घेत आहे. चेस्टच्यानुसार बगलचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, याची चेस्ट जे आहे ते 38 इंच आहे. 38 आहे. तर मग मी त्याचा म्हणजे चौथा घेत आहे. म्हणजे 38 इंच छाती आहे याची. बघा अशा प्रकारे 19 आला आहे, म्हणजे डबल 38 इंच याची छाती आहे. तर मी याची बगल जे आहे ते मी 6 इंचावरती घेत आहे बघा. आणि खालच्या दिशेला पण मी असं 5.5 वरतीच आखून घेत आहे. आणि अशी बगलची लाईन मी सरळ ओढून घेत आहे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला छातीचा चौथा घ्यायचा आहे बघा. लक्ष द्या, छातीचा चौथा बघा. परत एकदा मी ओढून मी ब्लाऊज मोजून घेतला आहे. तर छाती 38 आहे, तर त्याचा चौथा 9.5 इंच घेत आहे, प्लस 1.5 इंच त्याच्यामध्ये मार्जिन देत आहे बघा. अशा प्रकारे साधी आणि इजी कटिंग आहे, आणि डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग सांगत आहे. आणि ही आयपट्टी सोडायची आहे, आणि राऊंड सरळ कमरेचा भाग आपल्याला ब्लाऊजचा ओढून मोजून घ्यायचा आहे. म्हणजे ब्लाऊज थोडं ओढायचं आहे ना, अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे. आणि पूर्ण जे आहे ती आयपट्टी जी आहे, सॉरी हुकपट्टी पूर्ण घ्यायची आहे बघा अशा प्रकारे. लक्ष द्या तुम्ही. मी परत एकदा तुम्हाला मोजून दाखवते बघा किती येते ते. कमरचा चौथा घ्यायचा आहे बघा. अशी आयपट्टी सोडली मी समोरची, आणि राऊंड टेप पूर्ण असा ओढून बघा ब्लाऊज ओढायचं आहे, आणि असं पूर्ण मापून घ्यायचं बघा अशा प्रकारे. तर याची चेस्ट जे आहे 30 इंच आहे, तर मग याचा मी 7.5 इंच घेत आहे चौथा बघा अशा प्रकारे. आणि प्लस 1 इंच याच्यामध्ये टक्ससाठी आहे, आणि 1.5 इंच साईडचं मार्जिन आहे. 1 इंच जो राहील तो बॅक साईडला जे 2 टक्स असते अर्धा इंचाचे, त्याच्यासाठी आहे तो 1 इंच. आणि हा आतमधला आकार 1 इंचावरती, आणि बाहेरचा आकार पण 1 इंचावरती असा बगलचा राऊंड द्यायचा आहे. गोलमध्येच द्यायचा आहे राऊंड बघा व्यवस्थित अशा. आणि हा आतमधला आकार मग मी दोन्ही आकार इथे बगलचे काढून घेतले. त्याच्यानंतर शोल्डरवर टेप ठेवला 2.25 वरती. मी गळा घेतला आहे. गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 वरती घेतली आहे. आणि समोरचा गळा मी असा ओढून असा मोजून घेतला बघा अशा प्रकारे. तर याचा समोरचा गळा जो आहे तो 7.5 इंच आहे. 7.5 वरती मी तिरपा पॉईंट दिला, आणि खालच्या दिशेला जे आहे ते मी 2.5 इंच घेतला, आणि चौकोन डबा असा आखून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे. आणि हा गळ्याचा गोल राऊंड द्यायचा आहे अशा प्रकारे. आता इथे येऊ बेल्टवरती, म्हणजे क्रॉसपट्टी आहे 3 इंच मी त्या साईडला क्रॉसपट्टी घेतली आहे, आणि 2.5 ते 2.25 इंच या साईडला घ्यायचं आहे बघा. अशी लाईन बेल्ट म्हणजे क्रॉसपट्टीची आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग आपण कटोरीचा मेजरमेंट घेऊ बघा. कटोरी किती आहे बघा, लक्ष द्या तुम्ही. कटोरी जी आहे याची ती 6.5 इंच कटोरी आहे. तर इथे मी 6.5 वरती पॉईंट देत आहे, आणि इथनं खालती जे आहे ते 6.5 6.25 6.5 वरती मी राऊंडचा पॉईंट देत आहे, म्हणजे कटोरीचा पॉईंट देत आहे बघा. अशा प्रकारे ही परफेक्ट कटोरी आहे. आणि प्रत्येक कटोरी फ्रंट आपल्याला छापून आखून घ्यायचं आहे. आपल्याला एक्स्ट्राची कटोरी काढायची नाही आहे. बिलकुल कमी कपड्यामध्ये कटिंग आहे. अशा प्रकारे बाहेरचा आकार पण मी कटिंग करून घेते बघा. लक्ष द्या, डायरेक्ट इजी. आणि हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, आणि डायरेक्ट मी कस्टमरच्या ब्लाऊजवरतीच प्रत्येक कटिंग सांगत आहे बघा. अशा प्रकारे मी पण हीच कटिंग प्रत्येक कस्टमरसाठी यूज करते. तुम्ही यूज करून बघा. कमी कपड्यामध्ये ॲडजस्ट होणारं ब्लाऊज आहे बघा. एक पीस आहे, पीसमध्ये मी लांब स्लीव्ज काढत आहे बघा तुमच्या समोरच बघा अशा प्रकारे. आणि या स्लीव्ज पण लांबच आहे, 10 इंचाच्या स्लीव्ज आहे. तर बघा मी असं मेजरमेंट घेत आहे बघा अशा प्रकारे. हे 10 इंच स्लीव्ज आहे, तर त्याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला. आणि हा दंडघेर जो आहे तो 6 6 इंचाचा आहे. 10 मध्ये मी सरळ सरळ 1/2 इंच ॲड करत आहे, आणि या दिशेला मी 1/2 इंच ॲड करत आहे बघा अशा. आणि सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे. ही बाहीची कटिंग राहील. आणि खालच्या दिशेला दंडघेर प्लस 1.5 इंच. दंडघेर जे 7.25 होता त्याच्यात 1.5 इंच, आणि वरचा दंडघेर जो राहील तो 7 इंच राहील. तर मग मी इथे 8 इंच घेत आहे, आणि पुढे 2 इंच आखून घेत आहे, म्हणजे तिथे जॉईंट लागेल.
आणि वरच्या लाईनीजवळ पकडायचं आहे आणि खालती 3 इंच घ्यायचं आहे बघा, असं घेतला आणि आकार द्यायचा आहे बघा अशा प्रकारे. हा व्हिडिओ जो आहे थोडा घाईत होत आहे, पण जे शिकणारे असेल त्यांच्या लक्षात येत असेल, पण जे बिगनर्स आहे त्यांच्यासाठी मी फर्मा कटिंग अपलोड करत आहे. तुम्ही जाऊन बघू शकता, त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये सांगत आहे मी. आणि हा आकार कटिंग दिल्यानंतर मी शोल्डरवर कट दिलं, त्याच्यानंतर मग हा आतमधला आकार पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला फ्रंट कसा काढायचा आहे ते लक्ष द्या तुम्ही. फ्रंट जो आहे तो छापून काढायचा आहे आपल्याला. बॅक साईड जिथे काढलं होतं तिथेच मी फ्रंट ठेवत आहे बघा अशा प्रकारे. हा पूर्ण फ्रंट आहे, याला एकदा मी डार्क करून घेते चॉकनी आणि हाच मी तिथे छापून घेते आणि जसा आहे तसाच्या तसाच मी तिथे आखून घेते बघा अशा प्रकारे. हा तिरछा फ्रंट ठेवत आहे मी ॲडजस्ट करून आणि पूर्ण इथे मी चॉकचे निशाण दिले आणि असे डार्क करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे इथे दिसत असेल तुम्हाला फ्रंटचं निशाण आणि याच्यावर डार्क करून घेत आहे मी चॉकनी सरळ 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 राऊंड. हे बघा बगलचा राऊंड दिला आणि अशा प्रकारे हा फ्रंट पण कटिंग करून घ्यायचे आहे बघा. जे कोणी बघत आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुम्हाला कमी कपड्यामध्ये कसं ॲडजस्ट करून शिवायचं. मग कधी कधी कमी कपडा येते तर मग आपल्याला वापसही करावं लागते, पण कधी कधी खूप जास्त कमी राहिलं तर निघतही नाही ब्लाऊज. पण सहसा असं जर कटिंग करत असेल तर खूप कमी कपड्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करून शिवू शकता बघा. तुम्ही ब्लाऊजचे तसे पण खूप कमी कापड राहतात आणि साईज मोठा असलं की मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जाते. तर बघा अशा प्रकारे ही फ्रंटची कटिंग झाली आहे आपली. आता आपल्याला काढायची आहे कटोरी. तर कटोरी कुठे काढायची ते लक्ष द्या तुम्ही. तर इथे जे आहे ते कटोरी आपल्याला काढायची आहे बघा, लक्ष द्या. तर हा जो बॅक साईड आहे त्याच्यावरती आपण जे कटोरी आहे बघा, याच कटोरीला पूर्ण मी असं राऊंड करून घेते बघा अशा प्रकारे. आणि खालती पण मी राऊंड केला आहे, ते दिसत नाही व्यवस्थित कॅमेरामध्ये. असं डार्क करून घेतलं आहे मी पूर्ण कटोरीला आणि तिथे जे आहे ती अशी उलटी ठेवायची, उलटा कापड ठेवायचा म्हणजे कटोरी जे आखायचे आपल्याला याच्यावरती तसा उलटा ठेवून घ्यायचा आहे. चॉकचे निशाण आतमध्ये राहील आणि पूर्ण हे छापून घ्यायचं आहे. याच्यावरतीच आपल्याला कटोरी वाढवायची आहे बघा, लक्ष द्या. हे बघा ही आपली कटोरी आहे आणि ही जी कटोरी आहे ही परफेक्ट नाही आहे. याच्यावरती आपल्याला साईडने मार्जिंग द्यायची आहे आणि वाढवून घ्यायचे आहे बघा, लक्ष द्या. हे बघा अशा प्रकारे. आता आपण सेंटर काढू. याचं 6.5 इंच कटोरी होती बघा, 6.5 इंच आला आहे. याचं सेंटर 3.25 इंचावरती घेऊ आणि खालती 1.5 इंच, साईडनी 1.5 इंच आणि त्याही साईडनी 1.5 इंच घेत आहे मी बघा अशा प्रकारे. आणि आपल्याला हे व्यवस्थित स्केलच्या साहाय्याने पूर्ण आखून घ्यायचं आहे बघा असं. अशी व्यवस्थित आखल्यानंतर मग इथे जे आहे तिथे जवळपास आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि राऊंड द्यायचं आहे खालच्या दिशेला बघा अशा प्रकारे. आणि हा राऊंड दिला की आपल्याला इथे जे आयहूक पट्ट्या लागत असते तर त्या साईडला आपल्याला पावडी भरती जास्त घ्यायचं आहे बघा, वरच्या साईडला दोन्हीकडनं. पण जे फ्रंट जॉईंट होतो तिकडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा राऊंड कटोरीचं कटिंग करायचं आहे बघा. साधी आणि सोपी कटिंग आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच कटिंग मी नेहमी अपलोड करत जाईन बघा. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय शिकायचं आहे ते बघा. ही अशी कटोरी आहे आणि साईडने पण हा मी आय हुकच्या साईडला कटिंग करून घेते आहे बघा. तर त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे म्हणजे बेल्ट जो राहील तो आपला बघा हा कमरेचा भाग आहे. म्हणजे जो आपला बॅक साईड होता, बॅक साईड कमरेचा भाग तो मी सरळ ठेवून घेतला आणि 3 घेतला आहे तिथे मी 1/4 इंच वाढवून घेतलं म्हणजे 4.25 इंच घेतलं. हे बघा आणि इकडे जे आहे मी 2.25 इंच घेतलं होतं तर मी इकडे पण 1/4 इंच वाढवलं म्हणजे 3 इंच घेतलं. म्हणजे 1/4 इंच जे आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाते म्हणून मी त्याच्यासाठी 1/4 इंच जास्ती घेतलं आहे बघा. अशा प्रकारे साधी आणि सोपी कटिंग आहे. ट्राय करून बघा हे. आणि हे बिलकुल मी कस्टमरच्या ब्लाऊजवरती सांगत आहे, म्हणजे कस्टमरचं ब्लाऊज आहे म्हणजे समजून जा की किती परफेक्ट कटिंग असेल ही. हे बघा क्रॉसपट्टी, बॅक साईड आपलं पूर्ण कटिंग झाली आहे बघा. फ्रंट आहे, कटोरी आहे, बाही पण कटिंग झाली आहे बघा. अशाच व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो.